नमस्कार. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत स्वार्थी वटवाघुळे यांची. तुम्हाला माहिती आहे वटवाघुळं संध्याकाळच्या वेळातच का बरं येतात? तर ऐकूया ही छान गोष्ट. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा पशु आणि पक्षी यांच्यामध्ये युद्ध जुंपले. या युद्धात वटवाघुळांनी मात्र कुणाच्याच बाजूने भाग घेतला नाही. वटवाघुळांनी विचार केला, आपण पक्ष्यांच्या बाजूला जाऊ शकतो, कारण आपण पक्ष्यांसारखे उडू शकतो. आपण पशूंच्या गटातही सामील होऊ शकतो, कारण आपल्याला पंख नाहीत. तसेच आपण पक्ष्यासारखी अंडीही घालत नाही. आपण पक्षीही आहोत आणि पशुही आहोत. तेव्हा योग्य वेळ येताच आपण जिंकणाऱ्या गटात सामील होऊया. आता फक्त कोण जिंकते याची वाट पाहूया. पशुपक्ष्यांचे युद्ध सुरूच होते. कधी पशु जिंकतील असे वाटे, तर कधी पक्ष्यांची सरशी होईल असे वाटे. एकदा मात्र पशु जिंकतील अशी वटवाघुळांची खात्री पटली. त्यांनी विचार केला की पशूंच्या गटात सामील व्हायची हीच योग्य वेळ आहे. मग वटवाघुळांनी पशूंच्या गटात प्रवेश केला. पण थोड्याच काळात पक्ष्यांची बाजू वरचढ झाली. तसा वटवाघुळांनी आपला मोहरा पक्ष्यांकडे वळवला. ते पक्ष्यांच्या गटात सामील झाले. एकदाचे युद्ध संपले. पशुपक्ष्यांनी आपापसात तह केला. ते एकमेकांचे मित्र झाले. दोन्ही गटांनी वटवाघुळांवर मात्र बहिष्कार टाकला. स्वार्थी वटवाघुळे एकाकी पडली. वटवाघुळे दूर निघून गेली. अंधाऱ्या बिळात लपली. आता वटवाघुळे फक्त संध्याकाळच्या वेळीच बाहेर पडतात, कारण पक्षी संध्याकाळी घरट्यात परतलेले असतात आणि पशु रात्र झाल्याशिवाय गुहेबाहेर पडत नाही. तर याच्यामुळे स्वार्थापोटी कोणाशीही मैत्री करू नये. आणि म्हणूनच ही जी वटवाघुळं आपल्याला संध्याकाळी दिसतात त्याचे हे खरे कारण.